माननीय चंद्रकांत दादांनी जो विषय मांडला त्यात बांधकाम विभागाच्या पेक्षा वेगळे एजन्सी लावून ही कामं करून घेण्याचा प्रस्तावित आहे असं दिसतंय। हा सेंट्रल एजन्सीमध्ये अच्छा म्हणजे त्यांना देणार आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या PWD ला देणार आपण। हे दुसरी एजन्सी इंट्रोड्यूस करायचा निर्णय हा राज्य म्हणजे विद्यापीठ स्तरावर घेतला जाणार का मंत्री स्तरावर घेतला जाणार, विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरच्या स्तरावर निर्णय घेतला जाणार का, कोण निर्णय घेणार, आणि त्यात आम्हाला हे काम करणं शक्य नाही असं बांधकाम खात्याचं सर्टिफिकेट आपण घेणार का। आणि ओघवत्या भाषणात दादांनी हे सांगितलेलं आहे की बांधकाम खात्याने आता फार कामं हातात घेतलेली आहेत, म्हणजे जी बांधकाम खात्याला करणं शक्य नाही एवढी कामं प्रत्येक वेगळ्या भागात नवीन टेंडर काढून केलेली आहेत। मागच्या वर्षी पण अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प आज मांडला, तो मागचा अर्थसंकल्प जो आहे त्यामध्ये बजेट मांडताना 17,000 कोटीचा आपण डेफिसिट होतो। त्यानंतर मागच्या जूनला 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या, डिसेंबरमध्ये काहीतरी 44-45,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आणि परत पुरवणी मागण्या मार्चमध्ये मांडण्यात आल्या। या सगळ्यांची बेरीज जवळपास 1,40,000 कोटी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या 25-30,000 कोटी अशी 1,60,000 कोटी नाही तेच तर याच्यात बांधकाम खात्याला बरीच मोठी जबाबदारी दिलेली होती आणि बांधकाम खात्याला जी कामं दिलेली आहेत ती एवढी वाढलेली आहेत की बांधकाम खातंच आता म्हणते की आम्हाला ही कामं करणं शक्य नाही। अधिक आज दादांनी जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये दादांना असं सांगायचं आहे की बांधकाम खात्याला शक्य नाहीत आता ही नवीन कामं केंद्र सरकारकडून आलेल्या ग्रांटमधून करणं, आणि त्यामुळं आम्हाला ती सेंट्रल एजन्सी जी काही केंद्र सरकारची आहे त्याकडे द्यायची आहे। आम्हाला एवढीच माहिती पाहिजे की या बिलात काही तसं म्हटलेलं नाही, पण हा निर्णय कोण घेणार? बांधकाम खात्याचे चीफ इंजिनियर सर्टिफाय करणार की हे आम्हाला शक्य नाही का त्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर हा निर्णय करणार की राज्याच्या बांधकाम खात्याकडून करायचं का केंद्राच्या बांधकाम खात्याकडून करायचं, हे स्पष्ट व्हावं एवढीच माझी विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।